माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री कल्की पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 10 भाग पुढचा सुरू. प्रथम श्री महर्षी वेदव्यास यांना नमस्कार करून प्रारंभ करते. आम्ही सगळ्या इंद्रियांच्या अधिष्ठाता देवगण तुझ्या या चर देहामध्ये स्थित आहोत. आपल्या नखानेच त्याला छिन्न भिन्न करणे सर्वथा अनुचित आहे. अशा प्रकारे मनाला अंश करण्याच्या या कठोर प्रयत्नाने तुझे कधीच कल्याण होणार नाही. या प्रकारे इंद्रियांना छेदून भेदून जाण्याने तुझ्या मनाला अशांती निर्माण होऊन तुझा मृत्यू होईल. आंधळे, बहिरे, अपंग इंद्रिय असणारे जीव पण घनदाट जंगलात वास करून विषयांना अंशीभूत तसेच त्यामध्ये आसक्त दिसून येतात. जीवरूपी गृहस्थाचे घर हाच देह होय. तसेच मनाचे अनुकरण करणारी बुद्धी ही त्याची माया. अशा प्रकारे सगळे जीव नेहमीच आपल्या कर्मामध्ये अंशीभूत राहत आहे. मोक्ष आणि बंधनाचे कारण तर मनच होय. प्रभू मायेचे अनुकरण करत राहून हेच मन ह्या लाल चरे प्राण्याच्या भवचक्रामध्ये पाडत आहे. यासाठी अनंता, जर तुला वास्तव्यात आपल्या मनाचा निग्रह करायचा असेल तर भगवान विष्णूची भक्ती कर. कारण की भगवान विष्णूची भक्तीच सर्व सुखदायी मोक्ष प्रदान करणारी होय. हरिभक्तीच जीवाला द्वैत अद्वैत्याचे ज्ञान करून देणारी, तीच भक्ताला वास्तविक सुख आनंद प्रदान करणारी. त्या हरिभक्तीद्वारे जीवकोशाला तारून राहण्याचा संभोग कल्की भगवानाचे दर्शन करण्यानेच तू मोक्षाला प्राप्त करून घेशील. परमहंसाचा हा उपदेश ऐकून मी भक्तिभावाने भगवान केशवाचे पूजन करून कलिकुळाचा नाश करणारे कल्की रूपातील श्रीकृष्णाच्या दर्शनार्थ मी येथे उपस्थित झालो. इकडे येऊन मला निराकार ईश्वराच्या रूपाचे दर्शन सुगम तसेच सुलभ झाले. इकडे येऊन मला चरणरहित परमात्मा श्री कल्की भगवान रूप साक्षात विष्णूचे दर्शन झाले. त्याचा आशीर्वाद प्राप्त झाला. त्याच्या चरणांना स्पर्श करण्याचा अवसर प्राप्त झाला. ही माझ्यासाठी एक उत्तम उपलब्धी गोष्ट होय. राजेगणांना या प्रकाराचा सगळा वृत्तांत सांगून तसेच हर्षमग्न भूमी अनंत पद्मपत्रासारख्या डोळ्याचे देवी पद्मिनीच्या पतिरूपातील भगवान कल्कींना नमस्कार करून तेथून निघून गेले. मुनिवर अनंताच्या ह्या वचनांना ऐकून राजगणांनी पण त्यांना मुनिस्त्रीसारखेच व्रत अनुष्ठान केले. देवी पद्मिनी सहित भगवान कल्कीचे पूजन करून मोक्ष पदवी प्राप्त केली. हे सगळे वृत्त ऐकून जाणून झाल्यानंतर शुक म्हणाला, मुनी अनंताच्या हरिभक्ती कथेला ऐकून तसेच वाचून अज्ञानरूपी अंधार दूर पळून जातो. जीव भयातून सुटका होऊन संसार बंधनातून मुक्त होऊन मोक्षाला प्राप्त करता येते. जो धर्मात्मा ज्ञानी महात्मा पुरुष तपामध्ये लीन तसेच विष्णूच्या सेवेत तत्पर राहून पण वासनाजन्य भवसिंधूमध्ये डुबत राहतात ते जीव पण त्या प्रसंगाला ऐकून त्याचे पठण करून त्याचे मनन करून अभेद ज्ञानरूप उल्हासित झालेल्या तीक्ष्ण तलवारीला धारण करून हरिभक्तीरूपी दुर्गम आश्रयात स्थित होऊन क्षणिक माया भावनामयी काम क्रोध मोह लोभ मद ईर्ष्या सहित आपल्या 6 शत्रूंना विजय प्राप्त करून शकतात. जो जीव या हरिभक्तीचे अनुसरण श्रद्धा आणि आदराने करतात, पवित्र मनाने स्वतः श्री विष्णूला समर्पण करून शरण जातात, त्यांचे सदैव कल्याणच होते. मुनी अंतर्ज्ञानी पण अंतामध्ये श्रीहरिभक्तीचा मार्ग अनुसरूनच आपल्या संसारिक कष्टातून मुक्ती मिळवली होती. संबल गावाला विश्वकर्माद्वारे अलौकिक बनवले. बघूया आपण काय संबल गावाला विश्वकर्म्याद्वारे अलौकिक बनवले. भाग सुतजींनी पुढे सांगितले की जेव्हा ते राजगण निघून गेले तेव्हा भगवान कल्कींनी देवी पद्मिनी आणि आपल्या सेनेला बरोबर घेऊन सिंहल द्वीपामधून जाण्याचा विचार केला. महाराज इंद्राला जेव्हा भगवान कल्कीच्या विचाराचा आभास झाला तेव्हा त्यांनी विश्वकर्म्याला आपल्याजवळ बोलविले आणि म्हटले की हे विश्वकर्मन, तू संबल गावाला जा. तेथे मोठी मोठी भव्य स्वर्णजडित इमारतीचे सुंदर सुंदर फुलांनी शोभायमान उद्यानांना निर्माण कर, ज्यामध्ये नील रत्नमण्यांना गुंतून आपले शिल्प कौशल्य दाखवून दे. इंद्राकडून अशा प्रकाराचे वचन ऐकून विश्वकर्मा हर्षित होऊन आपल्या कल्याण हेतू संबल गावाकडे पोहोचला. तेथे जाऊन त्यांनी श्री विष्णू भगवान देवी पद्मिनीसाठी सगळ्या मंगलचिन्हाने युक्त सुंदर भव्य रत्नजडित भवन उद्याचे इत्यादींना निर्माण केले. हंस, सिंह,
गरुड इत्यादी आकृतीवाले अनेक प्रकारांनी सुसज्जित गृह बनवले. भगवान श्री नारायणासाठी खूप भवनांवर खूप खूप मजले बनवले आणि उकाड्यापासून वाचविण्यासाठी सुंदर मनोहरी वातायन बनवले. अनेक प्रकाराची वने, सुंदर वेलींनी सुशोभित उद्यान, तलवार आणि बावडी इत्यादींनी सगळ्यांनी युक्त त्या संबल नाव गावाची शोभा द्विगुणित झाली होती. अमरावतीसारखी शोभा दाखवणाऱ्या त्या संबल गावाची आपली एक अलौकिक छत्री विष्णू कर्मा असं पसरत होता. इकडे भगवान कल्की आपली सेना तसेच आपली पत्नी देवी पद्मिनीला बरोबर घेऊन सिंहल द्वीपमधील कारुमती नगरीमधून निघून समुद्राच्या किनाऱ्यावर आले. राजा बृहद्रथ पण आपली राणी कुमुदीच्या बरोबर समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत आले. आपल्या कन्येची पाठवणी करताना राजा बृहद्रथाचे मन कातर झाले होते हो. त्यांनी श्री पद्मनाथाला 10,000 हत्ती, 1,00,000 घोडे, 2,000 रथ, 200 दासी, अनेक प्रकारचे वस्त्र, रत्न, आभूषण दिले. प्रेमाने भेट स्वरूपात दिले. डोळ्यात पाणी आणून आपल्या मुलीला जावायला स्नेहपूर्वक न्यायू लागले. राजा बृहद्रथाने विधीपूर्वक आपल्या जावायचे पूजन करून कन्या जावाई श्री नारायण हरीला विदा केले. स्वतः आपली नगरी कारुमतीला परत आले. तेथून आपले सासरे बृहद्रथ तसेच सासू कौमुदीकडून पाठवणे झाल्यानंतर भगवान श्री कल्कीने सेनेबरोबर तेथून प्रस्थान केले. त्यानंतर त्यांनी आपल्या सेनेबरोबर समुद्रातील जलाने स्नान केले. तेव्हा भगवान श्री कल्की समुद्रात स्नान करत होते. तेव्हा त्यांनी पाहिले की एक खार त्या शांत समुद्राच्या पाण्यावरून चालत दुसऱ्या बाजूला गेली. खारीला अशा प्रकारे समुद्रावरून चालत असताना जाताना पाहून भगवान श्री कल्कीजींनी पण आपल्या सगळ्या सेनेला आणि वाहन इत्यादींना बरोबर घेऊन समुद्रातील पाण्यावरून चालत दुसऱ्या बाजूला गेले. समुद्राच्या दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर कल्कीजींनी शुकास सांगितले की हे शुक, तू संबल गावातील असणाऱ्या माझ्या घरी जा. संबल गावात भगवान इंद्राच्या आज्ञेनुसार विश्वकर्म्याच्या अनेक सुंदर लौकिक भवनांना निर्माण केले. भगवान कल्कीला शुकास सांगितले की तू संबल गावात जाऊन माझ्या आईवडिलांना माझ्या कुशलतेचा समाचार दे. विवाहाच्या बाबतीत पण त्यांना सविस्तर सांग. त्यासाठी ते पुढे पुढे जाऊन लवकर घरी पोहोच. मी सेनेबरोबर तुझ्या मागे मार्ग येत आहे. भगवान श्री कल्कीच्या मुखातून असे ऐकून तो शुक आकाश मार्गाने उडत 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 लवकरात लवकर संबल गावामध्ये जाऊन पोहोचला. 7 योजनांनी विस्तरित असलेल्या त्या संबल गावामध्ये 4 वर्णाचे लोक राहत होते. सूर्याच्या किरणामध्ये भासणारे तेथे शेकडो भवन सुशोभित होते. 4ही ऋतूंना एकसारखे सुख देणारे सुंदर, शांत आणि मनोहारी संबल गावामध्ये शुकाने व्याकुळ होऊन जेव्हा प्रवेश केला तेव्हा तो एका घरावरून दुसऱ्या घरावरून आकाशामध्ये, एका उद्यानातून दुसऱ्या उद्यानात, एका वृक्षावरून दुसऱ्या वृक्षावर विहार करू लागला. हे सगळे मनोहरी दृश्य पाहून हर्षित होऊन तो शुक श्री विष्णू यशजींच्या घरी जाऊन आपल्या मधुर वाणीतून श्री कल्कीची संपूर्ण कथा स्नेहपूर्वक ऐकू लागला. शुकाने श्री विष्णू यशजींना पद्मिनी बरोबर भगवान कल्कीच्या येण्याचा समाचार सांगितला. शुकाच्या मुखातून असा शुभ आनंददायक समाचार ऐकून आनंदित होऊन श्री विष्णू यशजी, विशाख, नृप इत्यादी समस्त राजा तसेच आपल्या प्रजेला हा शुभ आणि मनाला शुभ सुख देणारा समाचार सांगण्यासाठी निघून गेले. श्री विष्णू यशजीकडून असा शुभ समाचार आणि श्री भगवान कल्कीच्या आगमनाचे जाणून विशाख युप नरेशने चंदनयुक्त जलाला स्वर्ण कलशात भरून नगर आणि गावामध्ये त्यांचा शिडकावा केला. त्यावेळी संबल गाव दीप, माळा, पुष्प, अगर इत्यादी सुगंधित द्रव्यांनी कदली, पुंगी, फल, नवीन किमलय, अक्षत तसेच तांबूल इत्यादी समवेत देवतांच्या नगरीसारखे सुंदर मनोहर दिसून येत होते. स्त्रियांच्या नेत्रासारखी शीतलता प्रदान करणारे श्री कल्कीने त्यावेळी संबल गावामध्ये प्रवेश केला. भगवान कल्कींनी आपली पत्नी देवी पद्मिनीच्या बरोबर आपल्या माता पित्याच्या चरणाला स्पर्श करून सादर प्रणाम केला. जसे इंद्राने सचीला प्रणाम करताना पाहून दितीला आनंद झाला होता, त्याप्रमाणे सुमती पण आपला पुत्र श्री कल्कीजी पुत्र वधू देवी पद्मिनीला प्रणाम करताना पाहून मनातल्या मनात आनंदित झाले होते. आता बघूया कल्की पद्मिनीच्या जय विजय 2 पुत्रांचा जन्म. संबल नावाची ती नगरी ध्वजा पताकांनी युक्त, उन्नत प्रासादावर मयूर, हंस,
इत्यादी सुशोभित सुगंधित धूप, कोकिळेसारख्या मधुर आलापाने युक्त, कामिनीसारख्या सगळ्या प्रकारांनी सुशोभित होत होती. कल्कीजींना पतिरूपात प्राप्त करून ती अधिकच सुंदर दिसत होती. अजन्मा सर्वाश्रय रूप एवं कलीचा विनाश करणारे श्री कल्कीजी अनेक वर्षापर्यंत संबर गावामध्ये देवी पद्माबरोबर त्या सुंदर नगरीचा आनंद घेत होती. त्याच्यानंतर कवीची पत्नी कामलका हिने 2 पुत्रांना जन्म दिला. त्यांची नावे बृहत्कीर्ती आणि बृहद्बाहू होते. काय नाव होती? बृहत्कीर्ती आणि बृहद्बाहू. हे दोन्ही पुत्र वीर पराक्रमी होते. प्राज्ञेची पत्नी सुमतीला सर्व लोकांमध्ये यज्ञ अभिज्ञ नावाचे 2 वीर पुत्र झाले. सुमनची पत्नी मालिकेला शासन वेगवान नावाचे 2 पुत्र जन्माला आले. हे दोघेही साधू ज्ञानी आणि लोकांना उपकार व यावर सत्कार करत होते. भगवान श्री कल्कीजीची पत्नी पद्मिनीकडे जय विजय नावाचे 2 पुत्र जन्माला आले, जे महाबलशाली होते. तसेच 3ही लोकांमध्ये ते प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर जेव्हा श्री कल्कीजींनी आपल्या पित्याला ब्रह्माजी सारखा अश्वमेध यज्ञाचे अनुष्ठान करण्यासाठी तयार झालेले पाहून ते म्हणाले की हे पिताजी, मी दिग्पालन जिंकून धन एकत्र करीन, ज्यामुळे तुमचा अश्वमेध यज्ञ संपन्न होईल. असे म्हणून श्री कल्कीजींनी आपल्या पित्याला साष्टांग प्रणाम केला. विजय प्राप्त करण्यासाठी किकटपूरच्या बाजूला प्रस्थान केले. अत्यंत विस्तारलेले ते किकटपूर बौद्धांची नगरी होते. तेथे राहणाऱ्या व्यक्ती वैदिक धर्म, देवता, पितरांच्या अर्चनांना मानणारे नव्हते. ते लोक परलोकावर पण विश्वास ठेवणारे नव्हते. हे लोक देहात्मवादी, कुळधर्म, जातीला पण मानत नव्हते. तसेच धन, स्त्री आणि भोजन इत्यादीमध्ये भेदभाव करत होते. खाणे पिणे हेच या लोकांचे मुख्य काम. तेथील राजाजींनी जेव्हा ऐकले की कल्कीजी युद्धाचा प्रस्ताव घेऊनच या नगरीमध्ये आलेले आहे, तर त्याने आपल्या बरोबर 2 औक्षणी सैन्य घेतले. नगराच्या बाहेर आला. असंख्य हत्ती, रथ, अश्व तसेच सोन्याच्या आभूषणांनी शोभायमान श्रेष्ठ रथी, शस्त्र धारण करणाऱ्या वीरांनी पृथ्वी झाकळून केली. सेनेच्या ध्वजांनी सूर्यकिरण पण पृथ्वीपर्यंत पोहोचत नव्हते. सूर्यजींनी सांगितले की ज्या प्रकाराने सिंह हत्तीवर आक्रमण करतात, त्या प्रकारे पापांचा नाश करणारे तसेच सगळ्यांना जिंकून घेणारे 3ही लोकांचे स्वामी भगवान कल्कीजींनी त्या राजाच्या सेनेवर आक्रमण केले. युद्ध रुधिर रूपातील वस्त्रांना धारण करणाऱ्या विरुद्धजा संपन्नता, विकर्ण केशा अहंकार करणाऱ्या रती युद्धात घाबरलेल्या नारीसारख्या पळणाऱ्या सेनेला कल्कीजी म्हणाले, ओ बौद्ध, तुम्ही युद्धभूमीतून का पळत आहात? परत या, आपले पौरुषत्व दाखवा. कल्कीजींनी अशा प्रकारे उत्तेजन करणाऱ्या गोष्टींना ऐकून राजाजींचे ते बळ समाप्त झालेले होते. त्यांचे क्रोधात परिवर्तन होऊन ढाल तलवार घेऊन युद्ध करण्याच्या उद्देशाने तो कल्कीच्या समोर आला. अनेक प्रकारच्या युद्धात पारंगत असलेल्या कल्कीजींच्या बरोबर तो युद्ध करू लागला. त्याचे अनेक प्रकारचे युद्ध चातुर्य पाहून देवता पण आश्चर्यचकित होऊन गेल्या. तर भाग कल्की महाराज राजा जिन यांच्या युद्धाचे वर्णन बघूया. पण आता श्री कल्कीजींच्या ललकारण्याने क्रोधाने आगवबुला झालेल्या त्या जिनने आपल्या भाल्याने घोड्याला घायल केले. तसेच बाणांनी कल्कीजींना संबोधित करून आपल्या हातामध्ये उचलू लागला, परंतु तो त्यामध्ये सफल होऊ शकला नाही. जिनने क्रोधामध्ये येऊन कल्कीजीला, शस्त्राला, कवचाला छिन्नभिन्न करून टाकले. हे सगळे पाहून विशाख नरेशने, ज्यांना आपल्या गदेने घायल केले होते, आपल्याच लीलेने बेशुद्ध झालेल्या कल्कीजींना रथात घेतले. जेव्हा कल्कीजींना शुद्ध आली तेव्हा श्री कल्की राजा विशाखयूपच्या रथातून उतरून त्यांच्या समोर पोहोचले. कल्कीजींचा घोडा पण घायल अवस्थेत भाल्याने उत्पन्न झालेल्या पिढेला विसरून युद्धभूमीमध्ये पोहोचला. फिरून फिरून पदाघात, दंताघात, कराघात इत्यादी विभिन्न प्रकाराने जिनच्या सेनेतील वीरांना मारू लागला. रागाने व्यापलेला अश्व पण कल्कीजींना बरोबर शत्रूच्या सेनेला वेगवेगळ्या प्रकारे हरवण्याचा प्रयत्न करू लागला. त्या अश्वाच्या भयंकर श्वासाने उडून उडून पण खूप वीर वेगवेगळ्या द्वीपावर जाऊन पडले होते. तसेच काही जण हत्ती, अश्व, रथ इत्यादीवर आपटून युद्धभूमीमध्येच दारातीर्थ झाले होते. गर्गेंनी आपल्या सेनेबरोबर बौद्धाच्या 10,000 सेनेचा संहार केला.
वर्गणे 10,000 सेनेला मृत्यूच्या घाटावर पाठवले. विशालने 25,000 सेनेचा संहार केला. कवी आणि त्यांच्या पुत्राने 20,000 सैनिक मारले. प्राज्ञेने 10 लाख, सुमंत्रकने 5 लाख सेनेचा संहार केला. या अवस्थेत जिनला युद्धभूमीमधून पळताना पाहून भगवान कल्कीने त्याला म्हटले की, अरे दुर्मते, पळून जाऊ नको. तू मला अदृश्य दृष्ट स्वरूपवान सगळी शुभ अशुभ फळ देणारा मानून माझ्यासमोर ये. माझ्या बाणाच्या नुसत्या येण्याच्या सूचनेनंतर तू परलोकात जाशील तेव्हा तुला साथ देण्यासाठी कोणीच येणार नाही. हा भाग येथे संपला. पुढील भाग बघूया. हरये नमः. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतम् उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.